मन मंदिरा गजर भक्तीचा. बाई मंगळसूत्र बांधते, त्या मंगळसूत्रातून पती बरोबर नसला तरी पतीचं दर्शन होतं. तसं तुळशीच्या माळेतून पांडुरंग माझ्या हृदयात आहे, ह्या तुळशीची माळ मालकाचं दर्शन घडवतो. नेहमी सांगतो, पुन्हा सांगतो, 10 कोटीचा बंगला असेल आणि त्याला जर कंपाऊंड नसेल तर कोणी कुठे आतमध्ये शिरतं. इटालियन मार्बलवर गावातली कुत्री येऊन बसतात. पुढचं सांगत नाही मी, समजून घ्या. तो हाडहाड करतो. त्या कुत्र्याला म्हणतो, तुला कळत नाही का, 1000 रुपये स्क्वेअर फुटाचा मार्बल आहे. तो म्हणला, आम्हाला काय कळतंय, बाहेर बसायचं, ते आज गुळगुळीत भेटलं म्हणून इथे बसलो. तो आत कसा आलास? शेजारचा कुत्रा म्हणला, त्याला सांग कंपाऊंड केलं नाहीस. तसं काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर हे विकार जर आतमध्ये शिरायचे नसतील तर माळेचं कंपाऊंड करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपलं सांगायचं काम आमचं आहे, माळ घालायची, वारकरी व्हायचं का न व्हायचं तुमचं काम आहे. मी कधीही कोणाला आग्रह केला नाही, कोणाच्या मागे लागायची गरजच नाही आहे. तुम्ही तुमच्या मागे लागा. माझं म्हणणं कळलं का? तुम्ही तुमच्या मागे लागा, तुमची वृत्ती सुधारण्याच्या मागे लागा, तुमचं जीवन पवित्र होण्याच्या मागे लागा. आणि त्याच्याकरता माळ हे मोठा आधार आहे, मोठा आधार आहे. तेव्हा सकाळी उठल्यानंतर मनामध्ये, माहिती करता सांगतो, आज किती माळकरी झाली माझी मलाच माहिती नाही, पण अंदाजाने 8.5 लाख तरी असतील. 1 नाही 2 नाही, 1 नाही 2 नाही. गाडीमध्ये 5-5 हजार माळा कायम असतात, कमीच पडत नाही. संपल्या की आल्या. आणि एकही दिवस असा जात नाही की ज्या दिवशी कुणी माळ घातली नाही. माळ घालणं हे सध्याच्या काळामध्ये, जाऊ द्या, मी निराळ्या अंगाने सांगतो, परमार्थाचं नंतर बघू. किमान संसार जरी सुखाचा व्हायचा असेल तरी माळ घाला. बाकीचं पुढचं पुढे बघू, बरं का. अलीकडे कोण काय करत नाही हे शिल्लकच राहिले नाही, सर्व करतायत. तेव्हा असं निवडायची काही गरज नाही. नको ते खातात, नको ते पितात, नको तसे वागतात, बेताल वागतात, आणि त्याला फॉरवर्ड माणसं म्हणतात. फॉरवर्डचे केव्हा बॅकवर्ड व्हाल हे सांगता येत नाही. चढ असला आणि गेअर जर चालत नसेल आणि ब्रेक जर झिजलेले असतील वाईट वागून, तर ती गाडी पुढे जायच्याऐवजी तुम्हाला दरीत घेऊन जाईल. आणि असंच सध्या चालू आहे. तुम्हाला कोणाला पटो नाही तर न पटो, एक सांगतो, जीवनामध्ये सुखमय जीवन व्हायचं असेल तर वारकरी व्हावं. आग्रह बिलकुल नाही, पण मार्गदर्शन आहे. माझं बोलणं कळलं का? मार्गदर्शन आहे, त्याच्याकरता ही कीर्तन आहेत. मला तुम्ही शाबासकी द्यावी अशी काही गरज नाही. जेवढी जीवनामध्ये मिळायचं आहे तेवढी भरपूर मिळालेली आहे. दिली तरी ठीक आहे, न दिली तरी ठीक आहे. मला वाटतं एवढा हॉल भरतो ही शाबासकी आहे. एकही जागा शिल्लक नाही, मधलं सुद्धा शिल्लक नाही एकादशीला. आणखीन काय शाबासकी पाहिजे? कोणाच तरी ज्याला काही कळत नाही त्याच्यातून काहीतरी घेणं, याच्यापेक्षा तुम्ही आवडीने प्रेमाने येत आहे, नाही का? तुम्हाला बरं वाटल्याशिवाय तुम्ही येत नाही, तुम्ही सुखी झाल्याशिवाय तुम्ही येत नाही. आणखीन काय सर्टिफिकेट पाहिजे हो जीवनामध्ये? जीवनामध्ये काय पाहिजे म्हणून काही नाही. आता अशा स्टेजला आहे मी, काही भावी ऐसे नाही माझ्या आजीवी, मी तो बहुसुखी आनंद भरिता आहे साधू संता समेळिया. काही भावी, आता काही व्हायचं, काही अमकन, काही हे पदक मिळावं का, कप अवॉर्ड तर आता कुठे जातही नाही. मध्ये 3-4 ते अगदी सिंधियाचा आला होता. आमच्या मुलीला म्हटलं जा तुम्ही, ते म्हटले तुम्ही यायला पाहिजे. म्हटलं देऊ नका. आता काही अवॉर्ड नको, काही नको, काही कशाची आवश्यकता नाही. तुमचं प्रेम असावं शेवटपर्यंत. वारकरी संप्रदाय हा प्रेमावर पोचलेला आहे. आणि एक सांगू का, संसार सुद्धा प्रेमावरच पोचला जातो, पैशावर नाही. पैशामध्ये वस्तूची उपलब्धता आहे आणि प्रेमामध्ये हृदयातलं समाधान आहे, तृप्तता आहे. आणि म्हणून
सकाळी उठल्यानंतर मनामध्ये मानसपूजा करावी. पांडुरंगाची मूर्ती, ज्ञानोबा तुकोबांची मूर्ती, नाथ बाबा नामदेवराय दादा महाराज अप्पा महाराज आमच्या परंपरेचे गुरु आहेत. सकाळी उठल्यावर मनामध्ये देवाची संताची मानसपूजा करावी. मग माळ जपावी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुन्हा सांगतो, तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे. नाही, काही माहिती नाही. तितक्या भावनेने रोज जप चला, चुकू नका कधीही, म्हणजे तुम्हाला त्याचा परिणाम कळेल. एक गोळी घेऊन परिणाम कळत नाही, कमीत कमी 2 दिवस तरी गोळ्या जाव्या लागतात. गोळी घेतली आणि डॉक्टरला फोन केला, ताप उतरला नाही. ते म्हणले किती वेळ झाला? म्हणले आत्ताच घेतली. जाऊ द्या म्हणले बाबूराव, जरा वेळ जाऊ द्या, 2 दिवस घ्या, 3-3 गोळ्यान मग बघू. कळलं का? हां, तसं गोळी तुमच्या हातात आहे, तसं मंत्र तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही घेतल्याशिवाय समाधान नाही. रोज ज्ञानेश्वरी वाचावी, रोज हरिपाठ म्हणावा, तुकोबारायाचे संतांचे अभंग वाचावे. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्त्री खुणीमाते समान, परपुरुष पांडुरंगा समान. ही जीवनामध्ये जी संरक्षण आहेत ती जीवनामध्ये आपल्या आचरणातून प्रकट व्हावी, आचरणातून प्रकट व्हावी. एवढंच माझं सांगणं आहे. वर्षातून एक पंढरीची वारी करावी, एक आळंदीची करावी. आणि तो जीवाचं दैवत भक्त आहे बरं का. जीवाचं दैवत देव आहे आणि देवाचं दैवत भक्त आहे. देव कुणाची पूजा करतो? तर आपल्या भक्तांची पूजा करतो. आणि त्या देव्हाऱ्यातला एक देव म्हणतोय, लागून या पाया विणवतो. किती कौतुक आहे. तो पहावा आहे डोहळे, म्हणून अचक्षु शिमज डोळे, हातीचे लीला कमळे पुजतया ते. दोरी दोन्ही बुधा घेऊन या लिंगावया, लागून तया चंग, तया संगाचे सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे. का किंबहुना आवडे निरुपम. किती आवडतो, किती आवडतो, किती आवडतो, किती आवडतो हे सांगता येत नाही, इतका आवडतो. किती आवडतो हे जर सांगता आलं तर प्रेमाला आणि भक्तीला मोजमाप आलं. माझं म्हणणं कळलं का? मोजमाप आहे तिथे जाणतेपणा असतो. आणि तुकाराम महाराज विशिष्ट भूमिकेवर गेल्यानंतर म्हणतात, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देऊन या. जाणून नेणतं कर. काय गंमत आहे. जिथे प्रेम आहे तिथे जाणून नेणतेपणा येतो बरं का. त्याच्यामध्ये पुष्कळसे प्रकारसुद्धा करता येतात, करतात. म्हणजे नाही असं काही नाही. विद्वत्ता किंवा तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून जाणता, नेणून नेणता, नेणून जाणता, जाणून जाणता 4 भाग होतात. तेव्हा इतके काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. जाणोनी नेणते, जाणून सुद्धा नेणतं पण बरं का. आता बाळाच्या आतून एखादी गोष्ट फुटली आणि ती फुटलेली बघितल्यानंतर ते तर घाबरून गेलेलं असतं. आणि ते बघते इकडे तिकडे कोण. मग खवीज बाप असेल तर आई जर असेल ना, मी याला कशाला गेला तस मोड द्या, हात लावायला तिथे. पण अंतःकरण जर खरंच आईबापाचं सूक्ष्म मुलायम असेल, ते अंतःकरण काय विचार करतं माहिती आहे का? आपल्या बाळापेक्षा काही वस्तू महत्त्वाची आहे का? लग्न झाल्यानंतर आपल्याला 5 वर्ष मूल झालं नव्हतं, घरातली वस्तू हल्लीच नव्हती. आता वस्तू जागेवर राहतच नाही. किंबहुना याच्याकरता तर नवस केला होता ना, मग आता तक्रार कशा करता? ते बाळ कावरं झालं होतं. जवळ गेला, उचलून घेतला. बेटा फुटलं ना, त्यात काय आहे, अजून दुसरं आणू. गालाचा पापा घेतला.
बाप्पा तुम्ही नाही ना रागवला. अरे बाळा, तुझ्यावर रागवलं तर कोणावर रागवणार? मी माझ्यावर रागवल्यासारखं. तसं प्रभूवर रागवलं तर कोणावर कोण रागवणार? आणि प्रभूवर तुमच्यावर आमच्यावर रागवला तर तो तरी कुणावर रागवणार? कुणावर रागवणार? पण मूल होऊन जावाकडे जा, जाणते होऊन जाऊ नका, नेणते होऊन जा. 1000 रुपयाची वस्तू आहे, हा जाणतेपणा आहे. पण जाऊ दे, फुटू दे, अजून दुसरी आणू, माझ्या बाळासारखं दुसरं बाळ नाही, हा नेणतेपणा. हा नेणतेपणा. जाणो आणि नेणते. माझं बोलणं कळलं का? हेच तर महाराजांच्या भक्तीचं वैशिष्ट्य आहे. हेच तर वैशिष्ट्य आहे. जाणो आणि नेणते. हे बघा, एक लक्षात घ्या, जाणतेपण असावं पण नेणतेपणात वावरावं. नेणतेपणा हा भक्ती आहे, ही अनन्यता आहे. जाणतेपणामध्ये अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. आता मीच देव आहे म्हणणारा लागोनिया पाया कसं म्हणेल? काय म्हटलं मी? कीर्तनच चालू आहे, याच्यावर अनेक कीर्तन केली आहे, स्पेशल कीर्तन. जशी परिस्थिती, जशी मानसिकता, तशी कीर्तन होत असतात. अभंगाच्या प्रमाणावर कीर्तन नसतं. जे प्रमाणावर अवलंबून नाही, प्रमाणाच्या बाहेर आहे, तो अभंग आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ त्याचं जीवन हेच प्रमाण. प्रेम बघण्याचं काय प्रमाण आहे? थर्मामीटर आहे का? ताप बघण्याचं प्रमाण थर्मामीटर आहे. तुमच्यातलं प्रेम बघण्याचं प्रमाण थर्मामीटर नाही आहे. तुमची दृष्टी सांगते, ती दृष्टी प्रेमाची आहे का कशाची आहे? नाही का? ती दृष्टी सांगते, त्या दृष्टीतून कळतं. बाळाला सुद्धा कळतं आई रागवली आहे का. आणि रागवलेल्या आईमध्ये सुद्धा त्या डोळ्यामध्ये त्या बाळाला प्रेम दिसतं, म्हणून ते तिच्याकडेच धावतं. ते तिच्याकडेच धावतं. काय अवस्था आहे! म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानाला महत्त्व नाही दिलं. ते म्हणाले अवस्था धाकुटी म्हणू नये. मन मंदिरा गजर भक्तीचा.